मी आत्ता एक शूटसाठी मुंबईला गेलो होतो, एका शूटसाठी. ज्यावेळेला सुरुवातीला माझ्या प्रोजेक्टमध्ये नाव इन्क्लूड करण्याचं चॅनलकडून आलं आणि प्रोडक्शन हाऊसकडून मला फोन आला, त्यावेळेस मला पहिला प्रश्न विचारला गेला की तू व्हॅक्सिन घेतलंस का. मी म्हटलं मी नाही घेतलं आहे. मग तुला व्हॅक्सिन ॲटलिस्ट एक डोस तरी घ्यावा लागेल आणि त्याशिवाय येता येणार नाही. आणि कंपल्सरी व्हॅक्सिन हे कंपल्सरी केलं आहे, जे ऑन पेपर काहीच नाही आहे. तर हे व्हॅक्सिन बरेच ठिकाणी इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन वेगळ्या ठिकाणी हे कंपल्सरी केलं जातं. त्या ऑर्गनायझेशन लेवलवर येणाऱ्या जे एम्प्लॉईज आहेत त्यांना ती व्हॅक्सिन घ्यायला लावतात, तरच तुमची नोकरी लागेल किंवा तुमचं वेजेस तुम्हाला मिळतील. तर याच्याविषयी काय केलं पाहिजे सर? मगाशी मी एक जणांशी बोलत होतो, त्या सांगत होत्या की त्यांचे मित्र आहेत, त्यांना कुठेतरी लंडनला कुठेतरी जायचं होतं, त्यांचे वडील तिकडे आजारी आहेत आणि विमानाचं तिकीट काढतानाच त्यांना ऑनलाईन बुकिंग करताना तिथे वॅक्सिनेशनचं सर्टिफिकेटचा विंडो येते, तिथे ते डिटेल्स भरावे लागतात, तरच पुढे जाते. म्हणजे थोडक्यात असं आहे की तुम्ही नाही भरलं ते तर गाडी पुढंच जात नाही, म्हणजे तुमचं तिकीटचचा ती प्रोसेसच पूर्ण होत नाही. म्हणजे कंपल्सरीच झालं आहे एक प्रकारे. तर मग त्यासाठी तरी आता काय करणार, ते जायला तर पाहिजे तिथे, वडील आजारी आहेत म्हणून मग आम्ही हे करतो. तर तो काय करायचं याच्यावरती असा त्यांचा प्रश्न होता. मला तुम्ही जर उत्तर काय म्हटलं तर प्लेन सरळ उत्तर नाही पण आणि आहे सुद्धा. मी प्रतिप्रश्न केला त्यावेळेला की म्हटलं आपल्याला नक्की ठरवावं लागेल की प्रायोरिटी कशाची आहे. तुमचे वडील तिथे आजारी आहेत म्हणून तुम्ही विमानाने प्रवास करून तिकडे जाणार आहात, पण तुम्ही हे गृहीत धरताय की तुम्ही तिथे पोचणार आहात. असं होऊ शकतं ना की विमानाचा अपघात होईल, तुम्ही मराल त्यातच, वडिलांपर्यंत पोचणारच नाही, ही शक्यता आहे ना. तुम्ही गृहीत धरता की तिथे पोचणार आहात आणि तुम्ही तिथे काहीतरी करणार आहात. असं समजा की तुमच्याकडे आता पैसाच नाही आहे, ते तिकडे आहेत, तुम्ही इथे आहात, तिथं जाण्याचा पैसाच नाही आहे, तिकिटाचा ते वॅक्सिन सर्टिफिकेटचा विषय नाही आहे, तुमच्याकडे पैसेच नाही तिकीट काढण्यासाठी. असं समजा की विमानांमध्ये आता जागाच नाही आहे, महिनाभर बुकिंग आहे, म्हणजे 2 दिवसात तर पोचूच शकणार नाही तिथे तुम्ही. तर तुम्ही काय केलं असतं? असं समजा जे काम तुम्ही नाही करू शकला, जे अडलं तुमचं, तर काय होऊ शकेल? असं आभाळ कोसळेल का? आणि जर आभाळ कोसळणार असेल तर ते कोसळणार आहे. आत्ता तुम्हाला प्रायोरिटाईज करावं लागेल. हा प्रश्न तुम्ही आत्ता जर हँडल नाही केला, हाताळला नाही, तर हा तुमच्या आत 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 घुसत तुमचं सर्वस्व, तुमचं सार्वभौमत्व हिसकावून घेण्यासाठी केलेला हा पूर्ण षडयंत्र आहे. गळशेपी उगीच नाही चाललेली, छोट्या छोट्या कारणासाठी. पाण्यावर टॅक्सपर्यंत चाललं, आता हवेवर टॅक्स आहे. विदाऊट आमची परमिशन तुम्हाला हवा तसा श्वास घेता येणार नाही आहे, मास्क घालावंच लागेल. आता 2 मास्क घालावे लागतील. पण ते आम्ही गुदमरतोय, ते अशुद्ध हवा आतच राहते, ते आम्हाला माहीत नाही. तुम्ही एवढा वेळ शुद्ध हवा घ्यायची, घरात गेल्यानंतर इथे घेऊ शकता, बाहेर गेल्यानंतर इथे घ्यायची नाही. सरकारने काय केलं? ताबा घेतला तुमचा आणि तुम्ही दिलात. घेतल्यानंतर दिलात, आधी दान केलं तो, मग ग्रहण झालं. त्यांनी मागितलं आणि तुम्ही कशाबद्दल विचारलं नाही. सरकार तुम्हाला म्हणते की लॉकडाऊन, कशाबद्दल तुम्ही विचारलं नाही. लॉकडाऊन ठीक आहे, थाळ्या वाजवायच्या वाजवतो, टाळ्या वाजवायच्या वाजवतो, कशाबद्दल? लोक आक्षेप घेतात 5Gने कोरोना व्हायरस वाढत नाही. बरोबर आहे, तो काही प्रश्न नाही, परंतु हे फेक न्यूज आहे, हे कॉन्स्पिरसी थेअरी आहे वगैरे. मला हे सांगा, जर 5Gमुळे कोरोना वाढत नाही तर थाळ्या वाजवून कोरोना कसा जातो? दिवे लावून पेटवून, कॅन्डल्स पेटवून कोरोना कसा गेला?
हे तुम्ही कसं मान्य केलं, स्वीकारलं? तुम्हाला आत्ता जे वाढून ठेवले तुमच्यासमोर ते आधी सॉर्ट आऊट करावं लागेल. एक लक्षात घ्या, तुम्ही आत्ता जे काय बोललात, तुमचं उदाहरण सांगितलं की शूटिंगला तुम्हाला त्यांनी सांगितलं की वॅक्सिनचा 1 डोस तरी घ्यावा लागेल आणि मग तुम्ही चर्चा केली आणि तुम्ही ठरवलं की नाही घ्यायचं आहे, ते नाहीच घ्यायचं आहे. आणि 1.5 वर्ष कमाई, कुठल्याही प्रकारचे सोर्सेस सगळे बंद होऊन सुद्धा अशा वेळी तुम्ही नाही जायचा हा निर्णय घेणं हे सोपं नव्हतं, तरी घेतला आहे. हे बलिदान आहे, लक्षात घ्या, साधी गोष्ट नाही आहे. हा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही तो निर्णय त्यांना सांगितला की तरी मी घेणार नाही आहे, तर यायचं की नाही सांग. आणि ते मग म्हणाले की हां ठीक आहे, आपण मार्ग काढूयात. हे कसं काय? याचं कारण असं, आपल्याला पंतप्रधान एक मंत्र देतात, आत्मनिर्भर, जो चुकीचा मंत्र आहे. आत्मनिर्भर कोणी होऊ शकत नाही. आपण सगळे परस्पर अवलंबी आहोत, इंटरडिपेंडंट आहोत. पण आपण एका व्यक्तीला देव मानून बसतो. आपल्याकडे पद्धत आहे सगळीकडे आणि त्याचं सगळंच बरोबर. तुम्ही प्रश्न केले पाहिजे. तो मोदींनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या, त्याचं ॲप्रिसिएशन करायलाच हवं. पण जिथे ते भरकटत आहेत, जिथे गडबड होती आहे, त्यांना कळवलं पाहिजे की हे नका करू, असं करा, सुचवायला पाहिजे. इंटरडिपेंडन्सी आहे, या सृष्टीचा नियम आहे इंटरडिपेंडन्सी. डिपेंडन्सी नाही आणि इंडिपेंडन्सी नाही. बंद केला पाहिजे इंडिपेंडन्स डे. इंटरडिपेंडन्सी हा महत्त्वाचा विषय आहे. प्रत्येक पानावरती तुम्ही अवलंबून आहात. त्यांनी प्राणवायू जर तयार केला नाही, शुद्ध वायू तयार केला नाही, तर तुम्हाला श्वास घेणं शक्य नाही आहे. आणि तुमच्या श्वास तुम्ही सोडता त्याच्यातून प्रत्येक पान अवलंबून आहे त्याच्यावरती. हे एक उदाहरण झालं. प्रत्येक गोष्टीवर सगळं आहे. ही जमीन जर, ह्या जमिनीत जर घनता जर नसेल तर ही खुर्ची ढस्कन खाली जाईल, मला बसता येणार नाही. तिचं काठिण्य मला हवं आहे. काही नाही, तुमचा जो काय अनुभव होता त्याने विचार केला, अरे हा माणूस जर आल्यानंतर माझं काम अडणार आहे. ही जाणीव जिथे तिथे प्रत्येकाने करून द्यायला हवी की मला अडवतोयस ना, माझ्यामुळे तुझं काय काढतंय ते तू बघ. नाही पण माझ्यामुळे त्याचं काही अडणार नाही. या भ्रमातून बाहेर पडा. त्याचं आज नाही अडणार, पण पुढे अडणार आहे. डायरेक्टली इनडायरेक्टली आपण सगळे एक इंटरकनेक्टेड आहोत, इंटरडिपेंडंट आहोत. पण आपण स्वतःला काय म्हणतो त्याला, काही किरकोळ समजतो. आपण किरकोळ नाही. या संपूर्ण अस्तित्वामध्ये आपलं प्रत्येक अस्तित्वातल्या प्रत्येक घटकाचं जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व आहे. आणि ते जर आपण केलं नाही तर हे अस्तित्व नष्ट होईल. इतकं एकमेकांमध्ये ते गुंतलेलं आहे. आपण स्वतःला किरकोळ समजणं आधी बंद करायला हवं आहे. तुमचं एक मत अमूल्य आहे. कधी? निवडणुकीच्या वेळी. हे बंद करा. जाणीव करून द्या की आमचं एक मत तुला खाली खेचू शकतं. जसं तुला वरती बसवू शकतं तसं खाली खेचूही शकतं. आपण स्वतःला क्षुल्लक समजणं आधी बंद करायला हवं आहे. मग आपला कॉन्फिडन्स येतो. आणि जाणीव करून दिलं पाहिजे की तुम्ही जे काय करताय ते अडवण्यासाठी तुम्ही अडवत नाही आहात, परंतु माझी अडवणूक जर करत असशील तर त्याचा परिणाम तुला कसा भोगावा लागणार याची जाणीव फक्त करून द्यायला हवी आहे.
बँकेत समजा तुम्हाला प्रवेश नाही, मास्क नाही तर प्रवेश नाही, हट. अकाउंट मी काढून टाकतो तुमचं, तुमच्या बँकेतून माझं अकाउंट बंद करून टाकतो, माझे पैसे काढून घेतो. प्रत्येकाने ठरवा. बँक लोटांगण घालत येईल तुमच्या दाराशी. तुम्ही प्रत्येक एस्टॅब्लिशमेंट तुमचं महत्त्व जाणवून द्या. तिथे गोंधळ घाला, ताबडतोब माझं अकाउंट बंद करा, माझे पैसे मला कॅश द्या कंप्लीट. मी बघेन काय करायचं, ते कॅशचं सोनं घ्यायचं का कुठे काय घालायचं का माझ्या घरात तिजोरी तयारी करायची. हे सगळं इंटरडिपेंडन्सीवरती अवलंबून आहे. ह्याच्याबद्दल आपली जाणीव नीट व्हायला हवी आहे, तेव्हा तुम्ही ह्याच्यावरती आवाज उठवण्यासाठी सजग होऊ शकता.